आज मी तुम्हाला ITR फाईल करताना सॅलरीवाल्यांना येणारे बेसिक क्वेश्चन घेऊन आलो आहे। प्रश्न असे आहेत की ओल्ड स्लॅब किंवा न्यू स्लॅबमध्ये फाईल केलं पाहिजे। आपण कोणत्या स्लॅबमध्ये फाईल केल्याने आपल्याला कमी टॅक्स भरायला येऊ शकतो। आपण पुढे जाऊन ओल्ड टू न्यू, न्यू टू ओल्डमध्ये शिफ्ट करू शकतो का? जर आपली सॅलरी 5 लाख किंवा 5 लाखपेक्षा कमी आहे तर आपल्याला कोणताही स्लॅब चालेल, कारण आपल्याला टॅक्स भरायला नाही येणार। जर तुमची सॅलरी 7 लाख किंवा 7 लाखपेक्षा कमी आहे आणि डिडक्शन्सही नसतील तर तुम्ही न्यू स्लॅब रेट निवडू शकता। जर तुमची सॅलरी 7 लाखपेक्षा जास्त असेल आणि डिडक्शन्सही असतील, जसं की इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन असेल 2 लाखापर्यंत, ATC असेल 1.5 लाखापर्यंत आणि इत्यादी डिडक्शन्स असतील तर तुम्ही ओल्ड टॅक्स स्लॅबनुसार तुम्ही फायलिंग करू शकता। जर तुमची सॅलरी 7 लाखपेक्षा जास्त असेल आणि डिडक्शन्स नसतील तुम्ही न्यू स्लॅब रेटनुसार तुम्ही फायलिंग करू शकता। पण एकदा तुम्ही ओल्ड स्लॅब आणि न्यू स्लॅबमध्ये कंपॅरिझन करा, ज्यात तुम्हाला कमी टॅक्स भरायला येईल त्यानुसार तुम्ही तुमची फायलिंग करा। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही न्यू टू ओल्ड, ओल्ड टू न्यू करू शकतात का? तर उत्तर आहे हो, तुम्ही करू शकता।